मी मराठीत बोलते कारण मी ठाण्याचीच आहे. सिंघानिया स्कूल ठाणा कॉलेजची आहे. त्यामुळे आपण सुरू करूया. जरी स्लाइड्स इंग्लिशमध्ये असतील तरी आपण थोडं मराठी इंग्लिश हिंदी मिक्स बोलूया. आता जेव्हा एखादा संधिवाताचा पेशंट येतो, आपण सगळ्यांनी वेगवेगळ्या सिनियर डॉक्टर्सचं ऐकलेलं आहे. पण आपल्या मनात काय असतं, दिवसभर तर मला दमायलाच होत आहे, मला सकाळी उठताच येत नाही आहे, लोक म्हणतात 6 तास झोप ग शैलजा, पण झोपता येत आहे का डॉक्टर, मला नाही येत आहे झोपता. तर ह्याची उत्तरं काय असतात? लोक सांगतात रोज स्माइलिंग फेसनी या, पण सकाळी उठल्या उठल्या मला एक साधा कप नाही घेता येत, मला चहा बनवता येत नाही, ब्रश नाही धरता येत. ह्याला काय उत्तर आहे डॉक्टर तुमच्याकडे? लोक म्हणतात 45 मिनटं चाला, जसं डॉक्टर ममतानी सांगितलं आहे, पण अहो मला जिना उतरता येत नाही किंवा मला सरळ चालता येत नाही 10 मिनटं. ऑफिसला जाताना मला देव आठवतात दरवेळी. तर हे सगळं शक्य आहे का? ऑफकोर्स आहे, जर तुम्ही प्रॉपर ट्रीटमेंट लवकर घेतली तर. म्हणजे आम्ही आजकाल सांगतोय डायग्नोज अर्ली, ट्रीट अर्ली अँड टेक ट्रीटमेंट ऑन टार्गेट. इनफॅक्ट आम्ही नेहमी सगळ्या पेशंटना सांगतो, प्रत्येक पेशंट वेगळा असतो. जरी आमच्याकडे रेसिपी बुक असलं तरी प्रत्येक पेशंटला सेम रेसिपी चालत नाही आहो. नंतर इम्पॉर्टंट असं आहे की प्रत्येक स्टेप जेव्हा तुम्हाला एक स्ट्रगल वाटतं, तुम्ही कधी कधी खूप डिप्रेस्ड होता, तुम्ही खूप अँक्शियस नर्वस होता. म्हणजे काय, मला वाटतच नाही कोणाला जाऊन भेटावं, मला असं वाटतं मी माझ्या घरात माझ्या खोलीतच बरी आहे. असं बरं नाही. तुम्ही एकमेकांशी शेअर केलं, तुमच्या फॅमिली मेंबर्सना आम्ही एज्युकेट करू, असे सपोर्ट ग्रुप्स फॉर्म केले तर आपण पुढे पाऊल पाहू शकतो. तुम्ही खूप लोकांच्या गोष्टी ऐकत असता. सरळ नाही आहे लाईफ. तुम्हाला कोणी सांगतं हळद का हो, हळदीनी संधिवात कम्प्लिटली बंद होईल. अहो काळा जादू केलाय तुमच्या मुलावर. मुलाला 7 वर्षाच्या मुलाला कुठे संधिवात होऊ शकतो? काहीतरी तुमची डॉक्टर बोलतीये. किंवा एखादा माणूस सांगतो की तुला कॅन्सर तर नाही आहे, काय रडते, साधा लुपस तर आहे, साधा आर्थरायटिस आहे आणि रडत बसली आहे, कॅन्सर असतं तर ठीक आहे. त्यामुळे काही गोष्टी समजत पण नाही दुसऱ्यांना. तुम्ही असं जाणून घेऊ नका की फक्त कॅन्सर म्हणजे मोठी बिमारी. एखाद्या तुमच्या मुलीला लुपससारखी आजार असेल ज्याच्यात किडनी इन्वॉल्वमेंट है, सो अगर आपके पेशेंट या बेटी को लुपस है या वैस्कुलाइटिस है, इसका मतलब है कि आपको एक अच्छी डॉक्टर या अच्छे हॉस्पिटल की ज़रूरत है. आप ये इग्नोर करेंगी तो हम लोग ने देखा है 90s में, 2000 एरा में, जब भी पेशेंट लुपस के आते थे सायन हॉस्पिटल में या केएम में और 2 दिन में चले जाते थे, गुजर जाते थे. तभी पेशेंट्स को मालूम होता था कि अरे बाप रे, लुपस या एसएलई जैसी बीमारी है. तो ये जागरूकता हमें सबको देनी है और मुझे ऐसा लगता है ऐसे पेशेंट सपोर्ट ग्रुप्स ही हमें सिखा सकेंगे. मैं लास्ट 25 इयर्स अभी काम कर रही हूँ और मुझे ऐसे लगता है हर दिन मैं कुछ नया सीख जाती हूँ. जब भी मैं शुरू करती थी प्रैक्टिस, तभी मैं बोलती थी अरे आप 1 महीने में फॉलोअप के लिए क्यों नहीं आए, आप 3 महीने के बाद क्यों आए, या आप 1 साल कहाँ थे. कोविड के बाद मुझे सीख मिली है कि किसी पेशेंट को कुछ मत बोलिए. आज आया है, आज आप उसको क्या बदल सकते हैं या तुम्ही त्यांच्यात काय फरक करू शकता ह्याच्यावर नजर ठेवा. कारण मे बी तुम्हाला त्यांची कारणं माहीत नसतील. 20% पेशंट असतात ज्यांना वाटतं मला सगळं येतं आणि डॉक्टर शिकवती आहे. ते फक्त बरेचदा फॉलोअपला येतात जेव्हा त्यांना कुठेतरी बाहेरगावी आउट ऑफ इंडिया जायचं असतं आणि त्यांना स्टॅम्प प्रिस्क्रिप्शन हवं असतं. पण 80% पेशंट्सच्या प्रॉब्लेम्स तुम्हाला माहिती नसतील. आता काय प्रॉब्लेम्स असू शकतात आणि का ते डिप्रेस्ड किंवा अँक्शियस होता? पहिली गोष्ट फिजिकल, म्हणजे काही शारीरिक आजार, मेडिकल प्रॉब्लेम्स, साईड इफेक्ट्स ऑफ ड्रग्स किंवा वेरियस अदर कॉजेस, सोशल कॉजेस, फॅमिली रिलेशन्समध्ये प्रॉब्लेम यायला लागतात आणि पैशाच्या दृष्टीने या आर्थिक दृष्टीने. आता पहिली गोष्ट आपण शारीरिक ह्याच्यात बघूया तर रोज सकाळी किंवा उठल्या उठल्या किंवा थोडं काम केल्यावर दमायला होतं, दुखतं, खूप सूज असते किंवा डिफॉर्मिटीज ऑलरेडी झालेले असतात कारण ते 2-4 वर्षांनी आलेले असतात. पेशंटला
उठता बसता येत नाही, खाली बसता येत नाही, इंडियन टॉयलेट्स वापरता येत नाही. बरेचदा असं होतं की पडायला होतं. अँकिलोजिंग स्पॉन्डिलायटिसमध्ये आम्ही बघतो की विदिन 10 इयर्स जर त्यांनी औषधं नाही घेतली, फ्रिक्वेंट फॉलिंग होतं. त्यामुळे ऑफिसला जाताना घाबरतात. लुपस पेशंट्सचे केस जायला लागतात किंवा खूप सारे स्किन रॅशेस येतात. त्यामुळे त्यांना बाहेर जायला भीती वाटते. स्क्लेरोडर्मा किंवा वेगळ्या आजारात तुमची नखं चेंज होतात. स्किनमध्ये कोड आल्यासारखे रॅशेस यायला लागतात. आणि ह्या सगळ्यांनी तुमचा सेल्फ कॉन्फिडन्स खूपच ढासळून जातो. त्यामुळे काय होतं, असे बघणारे लोक बघून काय म्हणतात, अरे तुझा हात असा कसा झाला आहे, अरे तुझी पाठ अशी का वाकली गेली आहे. आजकाल आम्ही बघतोय की आम्ही ज्या पेशंट्सना आम्ही हे पिक्चर्स दाखवतो किंवा ते गुगलवरनं आम्हाला पिक्चर्स येऊन विचारतात, डॉक्टर माझी पाठ अशी होऊन जाणार आहे का, तर आम्ही त्यांना सांगतो, अरे नाही रे, तू वेळेवर आला आहेस, तू खूप बरा होशील. खूप छान छान मेथड्स आहेत ट्रीटमेंटला. इंजेक्शन्स आहेत अँकिलोजिंग स्पॉन्डिलायटिसला किंवा केस एवढे जात नाहीत आणि गेले तर खूप ट्रीटमेंट आहे. मेडिकल कॉजेस काय असतात डिप्रेशन किंवा धडधडण्याचे, म्हणजे खूप नॉशिया येतो. कधी कधी काय असतं की आम्ही सांगतो एकदा घ्या औषधं आणि तुम्ही चुकून रोज घेताय मिथोट्रिक्सेट किंवा काही औषधांनी सुरुवातीला त्रास होत असतो, तर तुम्ही डॉक्टरांशी ओपन अप होणं. यू हॅव टू टेल युअर डॉक्टर की डॉक्टर मुझे ये सूट नहीं हो रहा है, देर आर ऑप्शन्स टू इट. प्रेग्नन्सी किंवा मी लग्न करायचं का, किंवा मी कुठले कॉन्ट्रसेप्शन्स वापरायचे, मी प्रेग्नंट होऊ शकते का डॉक्टर, आणि आम्ही सांगतो हो होऊ शकता, पण तुमची डॉक्टर एक तुमची मैत्रीण आहे असं समजून करा. माझ्याकडे खूप वेगवेगळ्या रिलिजन्सचे वेगवेगळ्या हॉस्पिटलमध्ये पेशंट येतात आणि वो कहते हैं कि मैडम आप बोलती है प्रेगनेंसी अबॉर्ट कीजिए, मैंने मिथोट्रिक्सेट लिया है, पर ये तो बच्चा अल्लाह का है, ये तो बच्चा क्राइस्ट का है, मैं अबॉर्ट नहीं कर सकती हूँ. अँड दॅट इज द टाईम वेन आय फील की बापरे, आता मी त्यांना तर सांगितलं होतं प्रेग्नंट होऊ नका की आप प्रेग्नन्सी मत रखिए. सो ऑन पेपर वी राईट की यू हॅव टू अबॉर्ट द चाइल्ड. समटाईम्स पेशंट्स डू टेक दॅट डिसिजन आणि अबॉर्शन करतात, पण कधी कधी अबॉर्शन नाही करत. देन वी हॅव टू फॉलो अप विथ रेग्युलर अल्ट्रासाउंड्स. सो व्हॉट आय टेल ऑल माय पेशंट्स, किंवा मराठीत बोलायचं तर तुम्ही तुमच्या पेशंट डॉक्टर रिलेशन हे खूप स्ट्रॉंग बनवा. तुम्हाला जेव्हा ठरवायचं असेल ना मला प्रेग्नंट व्हायचं आहे, तेव्हा पहिली गोष्ट म्हणजे तुम्ही तुमच्या डॉक्टरला 2-3 महिने 6 महिने अगोदर सांगा, विचारा का माझा संधिवात बरा आहे का, माझा हे डिसीज कंट्रोलमध्ये आहे का, मी कुठली औषधं कंटिन्यू करायची आहेत प्रेग्नन्सीच्या आधी. लग्न करताना पण बरेचदा आपण लपवतो ह्या गोष्टी की मला संधिवात आहे, मला लूपस आहे. मला असं वाटतं की डेफिनेटली हे सांगा तुम्ही तुमच्या सासू सासऱ्यांना, पण द वे यू टॉक इज इम्पॉर्टंट. आम्ही कित्येकदा बघितलं आहे कि जब भी हम बोलते हैं आपके बेटी को लूपस है, आप आपके ससुराल वालों को बोलो, बरेचदा द मैरिज ब्रेक्स. बट आई फील इंस्टेड ऑफ द मैरिज ब्रेकिंग लेटर, शादी बाद में बर्बाद होने के पहले, इट इज़ बेटर टू ओपन अप फर्स्ट. लग्न झाल्या झाल्या त्या मुलीला सकाळी उठून काम करता येत नाही. आय हॅड मुस्लिम पेशंट हुज मदर इन लॉ केम एंड आस्क्ड मी, डॉक्टर मेरी बहू सुबह सुबह नाटक करती है बहुत, उठती ही नहीं है, सुबह 4 बजे पानी भरना पड़ता है और वो मुझे करना पड़ता है, बहू क्यों लाई. आई सेड दीदी आप समझ लो, उसको संधिवात है, उसका डिसीज़ कंट्रोल में आने को थोड़ा टाइम लगेगा, उसको ये घर में एडजस्ट होने को टाइम लगेगा. आपको बोला गया था कि नहीं. हमें कुछ बोला नहीं था, हमको बोला था कैल्शियम डेफिशिएंसी है. Within 2 months the patient's relatives came and told me she has committed suicide. And it was like a game changer की suicide for what. So they told me की नाही, रोज मारायचा नवरा तिचा, कारण घरी काम नाही करायला मिळायचं. So these are some things where I feel when you share, you can open up and maybe you can bring your daughter back instead of losing her life. Now what are the economic causes? Economic म्हणजे पैशाच्या आर्थिक प्रॉब्लेम्स काय होतात. आम्ही एखाद्या पेशंटला जेव्हा प्रिस्क्रिप्शन देतो किंवा रेसिपी रहीशच्या भाषेत, तेव्हा आम्ही विसरून जातो कधी कधी ह्या औषधांचा खर्च किती आहे. सो आम्ही आता प्रयत्न करणार आहे की बऱ्याच फार्मास्युटिकल कंपनीजवाल्यांशी कॉन्टॅक्ट करून आम्ही त्यांना सांगतो की ह्या गोळ्या जरा ह्या पेशंटना स्वस्तात द्या आणि त्यांनी खूप फायदा होतो.
बरेचदा असं होतं की तुम्ही काम करत असता 14 तास 16 तास आणि आता तुम्ही काम नाही करू शकत. त्यामुळे आर्थिकदृष्ट्याने तुम्ही कमी होता. तुम्ही पूर्वी आरामात चालू शकायचा, ट्रेन पकडू शकायचा, मेट्रोनी, नंतर बसनी. आता तुम्हाला जिने चढणं उतरणं जमत नाही, तर तुम्हाला टॅक्सीचा खर्च होतो. तुम्हाला मुलं सांभाळायला बाई ठेवायला लागते, क्रेशचा खर्च येतो किंवा अनेक असे खर्चांनी पण तुम्ही डिप्रेस्ड होऊ शकता. तर मी तुम्हाला सांगते की असे होऊ नका. सोशल कॉजेस तुम्ही मोठे महान असता, म्हणजे मी बायको आहे आणि मी खूप कमवती आहे. इकडे मला कोविड जेव्हा झाला आणि ICUत मी विचार करत होती, बापरे कोविड लागली आता मी काम करू शकीन की नाही व्हेंटिलेटरनंतर. तेव्हा माझ्या मनात आलं ठीक आहे, 1 महिना नाही केलं, नवऱ्यावर डिपेंड झालं. पण मग माझ्या मनात वाटलं की अरे रुमॅटॉइड आर्थरायटिस आणि लुपसचे पेशंट पण हाच विचार करतात आणि आम्ही त्यांना सांगतो शांतपणे, अरे थांब रे घरी, काय तू आता मजा कर. सो हा प्रश्न जेव्हा तुमच्यावर स्वतःवर पडतो ना, तेव्हा तुमच्या लक्षात येतं की 1 महिन्याचा इन्कमनी काय फरक पडतो. सो दीज आर थिंग्स ॲज अ डॉक्टर ऑल्सो मे बी वी शुड थिंक वेन वी आर प्रिस्क्रायबिंग. कधी कधी बिझी OPDs असतात. आता लाईक होली स्पिरिटमध्ये मी जाते तेव्हा इट इज लाईक अ BMC हॉस्पिटल. खरंच वेळ नसतो विचार करायला. पण जेव्हा मी एकटी कधी कधी विचार करते ड्रायव्हिंग करताना, मला रिअलाईज होतो की पेशंट का डिप्रेस्ड होती किंवा ही मुस्लिम पेशंट मला का विचारत होती कुठले ट्रस्ट आहेत का डॉक्टर. कालच मला एक लुपस पेशंटचा मेसेज आला की मॅडम मला खरंच हे इंजेक्शन अफोर्ड नाही करतायत, तुम्ही मला ट्रस्टचं नाव द्या. आणि आम्ही तिला पाठवलं आणि त्या ट्रस्टने आता तिला मदत केली आहे. सो जसं जसं वय आमचं वाढतं मे बी आम्ही मॅच्युअर होतो आणि ह्या समजू शकतो गोष्टी. पण हो, तुम्ही डॉक्टरशी जर ओपन अप झालात कित्येकदा, आता जसं आम्ही हे पेपर पेन्सिलचा मेसेज का दिला, आपण उठून उभं राहून एखाद वेळ बोलू नाही शकत, पण तुम्हाला पेपरनी किंवा आता व्हॉट्सॲपनी आम्हाला मेसेजेस पाठवू शकता. पण माइंड यू, हे पेशंट सपोर्ट ग्रुप्सचं पण मी तुम्हाला सांगते की आता काय काय करू शकतो आपण. एक, तुमचे डॉक्टरशी ओपन अप व्हा, व्हॉट्सॲपवर विचारा. काउन्सिलर्स असतात ज्याचे मदत होऊ शकते. पेशंट सपोर्ट ग्रुप्स असतात. आता मी जेव्हा UKला वगैरे ट्रेनिंग प्रोग्राम्सना जाते, तिकडे ते लोक पेशंट सपोर्ट ग्रुप्सच्या खूप फॉर नाही आहेत, जरी त्यांची मदत होते. आता सपोज 50 लोक आहेत, इवन इकडे पण आमच्याकडे बरेच पेशंट सपोर्ट ग्रुप्स आहेत आणि मला माझे मेडिकल रिप्रेझेंटेटिव्हच सांगतात, मॅडम काय शिव्या देत असतात डॉक्टरांना, तुम्हाला काय माहिती, एक रेमिकेड इंजेक्शन तुम्ही लिहून देता 30-30 हजाराचं, त्यांना वाटतं डॉक्टर कमवत आहेत. तुम्ही वाचलेत का मेसेजेस? सो पेशंट सपोर्ट ग्रुप्सवर जे काय लिहितात ते सगळं खरं असतं असं नसतं बाबा. काही काही इंजेक्शन्स महाग असतात, डॉक्टर त्याच्यात नेहमीच कमवतात असं नाही. तुमचे असे असतात 10% डॉक्टर्स जे कमवत असतात, पण असं नसतं. तर सगळं पेशंट सपोर्ट ग्रुपवरती काही ना काहीतरी कंट्रोलिंग बॉडी पाहिजे. म्हणजे एखादा डॉक्टर पाहिजे किंवा एखादा सोशल वर्कर पाहिजे जो खरं सांगत असतो. सगळ्या ग्रुप्सवर नोटिफाईड जे काही मेसेजेस असतात ते खरे असतात असं नाही. जसं रहीश म्हणाला स्टिरॉइड म्हणजे रुमॅटॉलॉजिस्ट असं नाही. प्रत्येक गोष्टात पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह असतात. त्यामुळे जेव्हा पेशंट सपोर्ट ग्रुप्सचे व्हॉट्सॲप मेसेजेस, फेसबुक ग्रुपवरचे मेसेजेस वाचता, तेव्हा थोडे डोळे कान उघडे ठेवा. सगळ्या गोष्टी खऱ्या असतात असं नाही. पेशंट एज्युकेशन हे तर इम्पॉर्टंट आहेच, म्हणजे तुम्हाला आम्ही शिकवणं. पण मला बरेचदा असं वाटतं पेशंटच्या फॅमिली मेंबर्सना शिकवणं हे पण तेवढंच गरज आहे. म्हणजे काय, अगर आपका पेशेंट वाइफ है और आपने आप उसके हस्बैंड को सिखाया ही नहीं कि ज़रा सुबह हेल्प कीजिए, सुबह आप आपके बच्चों को पहुंचा के आइए, उनको स्कूल लेके जाइए, दोपहर को आपकी वाइफ लेके आएगी, आई थिंक दैट विल बी हेल्पफुल. If I teach the daughter-in-law that okay you have to work, please plan your day for the next day so that the mother-in-law doesn't get troubled. मुझे ये भी सिखाना है कि सास को कि ज़रा सुबह आप उसको हेल्प कीजिए खाना बनाने को, तो आपको दोपहर को और शाम को वही आपको बेटी के रूप में मिलेगी, बहू के रूप में नहीं. सभी सीरियल जैसे सास बहू जैसे नहीं होता है सीरियल. कोई भी कांजीवरम साड़ीज़ में किचन में काम नहीं करते और कोई भी सब लोग थ्रू आउट द लाइफ कुछ एकदम ठीक नहीं रहते. सो ये जो आपको शैलजा दिख रही है पोस्ट कोविड आफ्टर 4-5 एडमिशन्स, I think that has changed my life and I feel even you can change your life by opening up.
आप बिल्कुल डरिएगा नहीं, आपके डॉक्टर्स आपके साथ में हैं, बहुत सपोर्ट ग्रुप्स आपके साथ में हैं, और कुछ भी लगे तो हम लोग आज शैलजा के पेशेंट शायद रईस के पास जाते हैं या शशांक के पास जाते हैं या निहारिका के मैम के पास लीलावती में जाते हैं. आई थिंक ईच वन ऑफ अस विल हेल्प यू. प्लीज़ ओपन अप, प्लीज़ टेल अस द ट्रूथ. अगर आपने दवाइयाँ नहीं ली है तो ज़रूर बताइएगा कि क्यों नहीं लिए. हम बोलेंगे कि ये कंपनी वालों को बताइए, वो आपको सस्ते में मिल जाएगी. पर सब कुछ व्हाट्सएप चैट ग्रुप्स और फेसबुक ग्रुप्स पे सच्चाई नहीं होती. थैंक यू.